have seen about the Henry's law. म्हणजे as pressure increases, solubility increases. So this was the Henry's law. आता आपल्याला काय बघायचं आहे तर एक्सेप्शन्स टू हेनरीज लॉ. म्हणजे अकॉर्डिंग टू हेनरी सॉल्युबिलिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर. प्रेशर वाढवलं सॉल्युबिलिटी वाढते. So every gas it is having certain solubility at that certain pressure. ठीक आहे, त्याची certain प्रेशरला solubility certain असणार आहे. But some members or some gases they becomes more soluble or they have higher solubility than expected according to the Henry's law. आता जर समजा आपण एक्झाम्पल घेतलं तर फॉर एक्झाम्पल कार्बन डायऑक्साइड अँड अमोनिया. बघा, अमोनिया NH3 and CO2 is the carbon dioxide. If they dissolved in water, पाण्यामध्ये जर डिझॉल्व केलं तर काय होतं, हियर इक्विलिब्रियम इज एस्टॅब्लिश्ड. म्हणजेच काय होतं, दिस अमोनिया when dissolved in water it forms the ammonium hydroxide. अमोनियम हायड्रॉक्साइड तयार करतं. आता आयोनिक फॉर्म मध्ये मी हे लिहिते NH4+ OH-. But if we add this ammonia in gaseous form, if we going on adding in water, its solubility increases. Okay, solubility increases as pressure increases, solubility increases. This is according to the Henry's law. So at certain pressure this ammonia is having the certain solubility. ठीक आहे, हे बरोबर आहे. परंतु काय दिसतंय, so this ammonia is having the more solubility than expected according to the Henry's law. आता ह्याचं रिझन काय आहे, बिकॉज दिस अमोनिया गेट डिझॉल्व्ड. या ठिकाणी डिझॉल्व होतोय. डिझॉल्व झाला म्हणजे काय, ओनली इट डजंट अकोमोडेट द स्पेस but it form the compound like ammonium hydroxide. म्हणजे फक्त तो जागा मिळवतो असं नाही, तर it forms the another compound. So हा compound जोपर्यंत तयार होत राहील तोपर्यंत काय होणार आहे, more and more ammonia dissolved. बघा ना, तुम्ही फॉरवर्ड रिएक्शन जर फेवर झाली तर काय होतं, more and more ammonia get dissolved in the water. So this is the exceptional example. Same this carbon dioxide also it is having the greater solubility in water. आता हे का होतं, because in water it form carbonic acid H3H2CO3 कार्बनिक ऍसिड तयार करतो. मग कार्बनिक ऍसिड जोपर्यंत तयार होत राहील तोपर्यंत काय होणार आहे, फॉरवर्ड रिएक्शन फेवर होत राहील. त्यामुळे काय होणार आहे, more and more carbon dioxide becomes soluble or it gets dissolved in water. So this is the exceptional example, or this is the these two are the exceptional gases. आता सेम याच्यामध्ये आपल्या ब्लड मध्ये सुद्धा बघा, ऑक्सिजनची ऍक्च्युली सॉल्युबिलिटी जी आहे पाण्यामधली ही कशी आहे, इट इज व्हेरी लो. ऑक्सिजनची सॉल्युबिलिटी पाण्यामधली कमी आहे. बट दिस ऑक्सिजन इज हॅव्हिंग हाय सॉल्युबिलिटी इन ब्लड. मग आता हे का, आपल्या ब्लड मध्ये सुद्धा काय वॉटर असतंच आहे, हाय पर्सेंटेज ऑफ वॉटर असणारच आहे. बट दिस ऑक्सिजन बिकम्स मोर सोल्युबल इन ब्लड. मग आता हा ब्लड मध्ये का सोल्युबल होतो, बिकॉज इन ब्लड हियर हिमोग्लोबिन इज प्रेझेंट, Hb. माहिती तुम्हाला ब्लडचा कलर लाल होतो हे ड्यू टू प्रेझेन्स ऑफ Hb. आता हा Hb काय होतं, इट कंबाइन्स विथ रेडिली कंबाइन्स विथ ऑक्सिजन. म्हणजे आता हे जर बॅलन्स करायचं म्हणलं तर आपण हे असं बॅलन्स करायला पाहिजे. इट रेडिली कंबाइन्स विथ हिमोग्लोबिन. ऑक्सिजन हा काय होतो, हिमोग्लोबिनशी रेडिली कंबाइन होतो अँड ऑक्सी हिमोग्लोबिन हे कंपाऊंड या ठिकाणी तयार करतात. म्हणजेच काय, Hb ला हा जो ऑक्सिजन आहे हा ऑक्सिजन काय होतो, बाइंड होतो, म्हणजे त्याला जोडला जातो. हा Hb ला ऑक्सिजन बाइंड होतो आणि मग बाइंड झाल्यामुळे हे ऑक्सी हिमोग्लोबिन जे तयार झालेलं आहे तर त्याच्यामुळे काय होतं, फॉरवर्ड रिएक्शन फेवर झाली. म्हणजेच काय झालं, मोर अँड मोर ऑक्सिजन गेट डिझॉल्व्ड
gets soluble in blood. का हे होतं? Because it readily combines with hemoglobin. Combines म्हणण्यापेक्षा it readily binds with the hemoglobin. आणि याच्यामुळे सुद्धा काय आहे, जी नॉर्मल सोल्युबिलिटी आहे ऑक्सिजनची कशामधली, लिक्विड मधली, वॉटर मधली, त्याच्यापेक्षा जास्त ऑक्सिजन हा ब्लड मध्ये सोल्युबल होतो. सो दीज आर द एक्सेप्शन्स टू हेनरीज लॉ. म्हणजे आता इथे आपण सॉल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड हे संपवलेलं आहे. सॉल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड, आणखी त्याच्यामध्ये काय इफेक्ट ऑफ टेम्परेचर, त्याच्यानंतर प्रेशर, त्याच्यानंतर हेनरीज लॉ, असे पॉइंट्स आपण इथे संपवले. आता नेक्स्ट पॉइंट आपल्याला काय बघायचं आहे. सो व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन ऑफ लिक्विड इन लिक्विड्स. म्हणजे आता आपल्याला हा पॉइंट काय बघायचा आहे, व्हेपर प्रेशर बघायचं आहे. आता थोडासा वेगळा पॉइंट आहे इथे. तर व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन्स, म्हणजे आता सोल्युशन आहे, इमॅजिन करायचं आहे थोडं आपल्याला. एक सोल्युशन आहे. मग आता हे याचं काय बघायचं आहे, व्हेपर प्रेशर. सो शॉर्ट मध्ये लिहिते मी व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन्स किंवा व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन असं म्हटलं तरी चालतं. हे सोल्युशन कशाचं आहे, ऑफ लिक्विड इन लिक्विड. म्हणजे लिक्विड सोल्यूट आणि सॉल्व्हंट हे दोन्ही सुद्धा काय आहेत, या ठिकाणी लिक्विड आहे. सो हिअर द व्हेपर प्रेशर याच्यावरती काय परिणाम होतो किंवा याच्यामधलं जे रिलेशनशिप आहे तर ते आपल्याला बघायचं. आता इमॅजिन करा, काय इमॅजिन करायचं या ठिकाणी, इमॅजिन करायचं काय तर बायनरी सोल्युशन. बायनरी सोल्युशन म्हणजे काय, विच कंटेन्स टू कंपोनेंट्स. इमॅजिन करूया, एक सोल्यूट आहे, दुसरा सॉल्व्हंट आहे, म्हणजेच काय झालं, बायनरी सोल्युशन झालं. सो इफ आपण इमॅजिनेशन म्हणजे जनरल आपण करतोय. सो इफ दॅट सोल्युशन इट कंटेन्स व्होलाटाईल, याच्यामध्ये काय आता व्होलाटाईल. पुन्हा आता बघा व्होलाटाईल म्हणजे काय, या ठिकाणी these liquids they are having the low boiling point, म्हणजे त्यांना काय म्हणायचं, volatile liquids. So here our solution is made up of, it is a binary solution, it is made up of two volatile liquids. दोन volatile liquid आहेत त्याच्यामध्ये. आता एक लिक्विड समजा आपण इमॅजिन करूया A1, बायनरी सोल्युशन आहे ना, म्हणजे एक लिक्विड आहे A1 आणि दुसरं लिक्विड आहे A2. सो आवर सोल्युशन इज मेड अप ऑफ टू व्होलाटाइल लिक्विड्स A1 and A2. इमॅजिनेशन केलेलं आहे आपण. आता नेक्स्ट आपण काय इमॅजिन करूया, हे जे दोन कंपोनेंट्स आहेत किंवा हे जे दोन व्होलाटाइल सबस्टन्सेस आहेत, they are having the mole fraction. यांचं काय आहे, सर्टन अमाउंट ऑफ A1 आणि A2 आपण घेतलेला आहे, त्याच्यामुळे ह्याचं मोल फ्रॅक्शन x1 आणि ह्याचं मोल फ्रॅक्शन x2 आहे. A2 जो बायनरी सबस्टन्स आहे किंवा बायनरी जो कंपोनेंट आहे त्याचं मोल फ्रॅक्शन x2 आहे आणि A1 जो आहे बायनरी कंपोनेंट मधला एक मेंबर, त्याचा मोल फ्रॅक्शन आहे x1. लक्षात आलं. इमॅजिन काय करायचंय, लिक्विड इन लिक्विड, म्हणजे दोन्ही लिक्विडच आहेत, दोन्ही व्होलाटाइल लिक्विडच आहेत, त्यांचे मोल फ्रॅक्शन हे असे आपण इमॅजिन केले. आता ते लिक्विड आहेत म्हणजेच काय, दे आर एक्झर्टिंग द व्हेपर प्रेशर. बरोबर आहे की नाही. कुठलाही लिक्विड असेल तर त्याचं काय असतं, सर्टन व्हेपर प्रेशर असतं. मग आता ते व्हेपर प्रेशर जे आहे, सो सपोज P1, P1 हे काय आहे, या ठिकाणी पार्शियल. बघा आता हे काय आहे, P1 हे पार्शियल व्हेपर प्रेशर आहे, कुणाचं, A1चं, आणि P2 इज द पार्शियल व्हेपर प्रेशर ऑफ A2.
काय काय आपण बघायला लागलोय. दोन लिक्विड आहेत म्हणजे काय असणार आहे, प्रत्येक लिक्विड व्हेपर प्रेशर अप्लाय करणार आहे. मग त्यामधलं पार्शल म्हणतोय मी. का पार्शल? कारण हे मोल फ्रॅक्शन घेतले ना आपण, टोटल नंबर ऑफ मोल्स घेतले नाही, तर त्याच्यामधलं फ्रॅक्शन घेतलेला आहे. तर तो जो फ्रॅक्शन आहे तर तो किती वेपर प्रेशर अप्लाय करणार, P1 पार्शल वेपर प्रेशर अप्लाय करणार. X2 जो आपण कंपोनंट आहे त्याचं पार्शल वेपर प्रेशर किती आहे, P2 आहे. काय काय मी बोलले लक्षात आलंय, काय काय लिहिले ते लक्षात आलंय. आता बघा पुढे अजून एक थोडंसं इमॅजिनेशन करायचंय. सेम हे पार्शल झालं वेपर प्रेशर. आता या ठिकाणी थोडंसं आपण चेंज करूया, P1 P2 घेऊयात आपण या ठिकाणी, फक्त वरती 0 घ्यायचा. सो दिस इज द वेपर प्रेशर. म्हणजेच काय आहे, हे पार्शल नाहीये, हे पार्शल नाही, तर दिस इज द वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट. म्हणजे हे P1 0 हे टोटल जे वेपर प्रेशर आहे, म्हणजे हे हा जो प्युअर कंपोनंट आहे तर त्याचं हे वेपर प्रेशर आहे ऑफ प्युअर सबस्टन्स ऑर प्युअर कंपोनंट. आपण सबस्टन्स लिहूया इथे. प्युअर सबस्टन्सचं वेपर प्रेशर काय आहे, P1 0. आणि हे P2 म्हणजे हा A2 जो नाहीये, A2 आहे ना हा, म्हणजे हा प्युअर कंपोनंट जो आहे तर त्याचं वेपर प्रेशर ऑफ दिस प्युअर कंपोनंट. ठीक आहे. म्हणजे आता आपण काय काय लिहिलं बघा. मग आता ह्यामधलं जे रिलेशनशिप आहे, आता रिलेशनशिप म्हणजे कुणाचं आहे, पार्शल वेपर प्रेशर आणि या ठिकाणी म्हणजे आपण टोटल जे काय बघतोय, वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन्स ऑफ लिक्विड इन लिक्विड. मग ह्यामध्ये हे जे सोल्युशन्स आहे दे आर एक्झर्टिंग द वेपर प्रेशर्स, also they are having the partial vapor pressures and they are having the mole fractions. So all these terms they get involved in one type of relation, and that relation or the equation is given by the scientist Raoults. म्हणजे हे जे सगळे टर्म्स आहेत ते एकत्र कुणी केलेले आहेत, तर सायंटिस्ट आहे राउल्ट्स. मग त्या जो सायंटिस्ट आहे त्याने काय बनवला, एक लॉ बनवला. सो दॅट इज कॉल्ड ॲज अ राउल्ट्स लॉ. बघा त्यांनी काय बनवला, लॉ. आता ह्याचं स्पेलिंग थोडंसं वेगळं आहे, RAOULT. सो राउल्ट्स लॉ. राउल्ट्स लॉ यानी काय काय इमॅजिनेशन केलेलं आहे, तर वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन्स ऑफ लिक्विड इन लिक्विड. सो अगेन इमॅजिन द टू बायनरी volatile components having the x1 x2 mole fractions, P1 P2 partial vapor pressures, P1 0 P2 0, these are the vapor pressures. So according to Raoult's law काय सांगतो हा, it states that the partial vapor pressure, पार्शल वेपर प्रेशर म्हणजे हे P1 आणि P2. सो पार्शल वेपर प्रेशर, सपोज आपण एका बायनरी कंपोनंटचं घेतलं P1. सो दिस पार्शल वेपर प्रेशर इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ, हे काय आहे, प्रोडक्ट आहे. कुणाचा प्रोडक्ट आहे, तर वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट. म्हणजे P1 हे पार्शल प्रेशर झालं आणि त्याच बायनरी कंपाऊंडचं, प्युअर कंपाऊंडचं वेपर प्रेशर किती आहे, P1 0 आहे. सो दिस P1 म्हणजे काय, पार्शल वेपर प्रेशर ऑफ component or partial vapor pressure of any volatile component of a solution is equal to or is equal to the product of vapor pressure of that pure component into its mole fraction. लक्षात येते का, मोल फ्रॅक्शन. म्हणजे आता P1 हे कोणाचं पार्शल वेपर प्रेशर आहे, A1 चं, त्याचं मोल फ्रॅक्शन किती आहे, x1. सो इज इनटू x1. सो अकॉर्डिंग टू राउल्ट्स लॉ P1 म्हणजे एका कंपोनंटचं, P1 म्हणजे हा A1 कंपोनंट आहे त्याचं पार्शल वेपर प्रेशर इज इक्वल टू P1 0 इंटू x1. आणि इफ दुसरा कंपोनंट घेतला आपण P2,
सॉरी दुसरा कंपोनंट घेतला आपण E2. So it is having the partial vapor pressure P2. So its a partial vapor pressure of this A2 partial vapor pressure is equal to vapor pressure of that pure component. म्हणजे कोण इथे झालं vapor pressure of pure component P20 into X2. काय काय लक्षात आलं का? म्हणजे हे मिळालं काय आपल्याला अकॉर्डिंग टू राऊल्स लॉ. ह्या राऊल्स सायंटिस्टनी काय काय इमॅजिनेशन केलं, हे असं इमॅजिनेशन केलं, त्याच्यावरनं हे त्यांनी लॉ बनवला. लॉ नुसार पार्शियल वेपर प्रेशर ऑफ एनी व्होलाटाईल कंपोनंट इज इक्वल टू काय हे प्रोडक्ट ऑफ कुणाचा प्रोडक्ट आहे तर वेपर प्रेशर ऑफ युअर कंपोनंट इनटू मोल फ्रॅक्शन ऑफ दॅट कंपोनंट. सो दिस इज अकॉर्डिंग टू राऊल्स लॉ. आता ॲक्च्युली या ठिकाणी हा इथे राऊल्स लॉ बघितला. ह्या राऊल्स लॉ नंतर आपण जे रिलेशनशिप बघणार आहे पुढं ह्याचं काय करायचं आहे सिम्प्लिफिकेशन करत जायचं. बघा स्टेट अँड एक्सप्लेन राऊल्स लॉ जर म्हटलं आपल्याला विचारलं किंवा स्टेट अँड एक्सप्लेन राऊल्स लॉ तर इथंपर्यंत आपण उत्तर लिहिणार आहे. आणखी पुढे रिलेशनशिप बिटवीन बघा काय पुढचं आता जे मी लिहिणार आहे ते कधी लिहायचं आपण. सो रिलेशनशिप बिटवीन टोटल वेपर प्रेशर रिलेशनशिप बिटवीन टोटल वेपर प्रेशर अँड द पार्शियल वेपर प्रेशर जर असं जर विचारलं आपल्याला तर मात्र आता पुढचा पॉईंट जो लिहिणार आहे तो लिहित जायचा. अकॉर्डिंग टू राऊल्स लॉ आपल्याला इथंपर्यंत मिळालं. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा. नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे टोटल वेपर प्रेशर आणि पार्शियल वेपर प्रेशर ह्याच्यामध्ये आपल्याला काय रिलेशनशिप आहे ते बघायचं आहे. आता पुन्हा काय करायचं. सो अकॉर्डिंग टू राऊल्स लॉ वी हॅव द टू इक्वेशन्स. आपल्याला हे दोन इक्वेशन्स आहेत. पुढं अकॉर्डिंग टू डाल्टन्स लॉ. आता डाल्टन हा सायंटिस्ट आहे तर त्या अकॉर्डिंग टू डाल्टन्स लॉ त्यांनी काय सांगितलं तर टोटल वेपर प्रेशर कुठलाही लिक्विड असेल बायनरी लिक्विड असेल तर त्याच्यामधलं जे टोटल वेपर प्रेशर आहे ते नोटेशन आपण P घेतलं. सो दिस टोटल वेपर प्रेशर इज द सम ऑफ पार्शियल वेपर प्रेशर्स. लक्षात आलं सम ऑफ पार्शियल वेपर प्रेशर्स. आता टू कंपोनेंट्स असतील त्यांचे पार्शियल वेपर प्रेशर्स किती लिहिलेले आहेत आपण P1 आणि P2 असे लिहिलेले आहेत. सो अकॉर्डिंग टू डाल्टन्स लॉ आपण काय लिहिणार P इज इक्वल टू P1 प्लस P2. बट अकॉर्डिंग टू राऊल्स लॉ वी हॅव व्हॅल्यूज ऑफ P1 अँड P2. P1 P2 च्या व्हॅल्यूज आहेत मग त्या आपण ते काय करूया इथे सबस्टिट्यूट करूया. सबस्टिट्यूट नेहमीप्रमाणे करत जायचं. म्हणजे दिस P1 इज इक्वल टू P10 x1 प्लस P20 x2 असं झालं. ठीक आहे. आता नेक्स्ट पुढं काय करायचं बघा. आता जर समजा बायनरी सोल्युशन आहे कुठलंही बायनरी म्हणजे काय दोन कंपोनंट असलेले सोल्युशन आहे तर इन बायनरी सोल्युशन x1 प्लस x2 x1 आणि x2 म्हणजे काय x1 म्हणजे काय मोल फ्रॅक्शन ऑफ फर्स्ट कंपोनंट x2 म्हणजे काय मोल फ्रॅक्शन ऑफ सेकंड कंपोनंट. सो दिस x1 प्लस x2 इज ऑलवेज इज इक्वल टू 1. ठीक आहे इज इक्वल टू 1 असतं. मग आता हे 1 आपल्याला हे जे मिळालेलं आहे त्याच्यावरून आपण x1 ची किंमत काढू शकतो. सो दिस x1 इज इक्वल टू बघा हे आपण सेपरेट लिहूया. दिस x1 इज इक्वल टू काय होणार आहे x2 राईट साईडला जाणार आणि मग त्याच्यामुळे काय झालं या ठिकाणी x1 इज इक्वल टू 1 मायनस x2 म्हणजे x1 ची किंमत मिळाली. ती x1 ची किंमत आपण इथे घालू शकतो. लक्षात येते का. म्हणजे आपण त्या ठिकाणी x1 ची किंमत घालूया. ठीक आहे. हे आता मी पुसते. राऊल्स लॉ आपल्याला कळलेला आहे त्यामुळे इथे पुसला. पुढे काय झालं x1 ची किंमत मिळाली. सो इज इक्वल टू P10 x1 ची किंमत काय आहे 1 मायनस x2 प्लस हे P20 x2 आहे तसंच केलं. सो दिस इज अगेन इक्वल टू द टोटल वेपर प्रेशर. P म्हणजे काय हे टोटल वेपर प्रेशर आहे. पुढे आतमध्ये मल्टिप्लाय करूया.
हां आतमध्ये मल्टिप्लाय केल्यानंतर काय मिळालं सो P10 एकला मल्टिप्लाय केला मायनस P10 x2 आणि प्लस हे P20 x2 ठीक आहे असं मिळालं. मग आता काय करूया पुढे फक्त रिअरेंजमेंट करूया. रिअरेंजमेंट म्हणजे काय या ठिकाणी हे एकत्र घेऊया. सो हे ही पॉझिटिव्ह टर्म पुढे घेतली सो P20 x2 ठीक आहे. ही मायनस टर्म इथे घेऊया P10 x2 आणि हे प्लस टर्म आहे प्लस P10 झालं. आता ज्या पहिल्या दोन टर्म्स आहेत त्याच्यामध्ये x2 कॉमन आहे लक्षात आलंय का x2 कॉमन आहे म्हणून आपल्याला काय मिळतं या ठिकाणी सो P20 मायनस P10 ब्रॅकेटच्या बाहेर x2 प्लस P10 सो दिस इज इक्वल टू टोटल प्रेशर P. लक्षात आलंय. सो this is again the mathematical equation or relationship between total vapor pressure and the partial vapor pressures and also the mole fraction. म्हणजे हे जे आहे ते फायनल रिलेशनशिप आहे कुणामधलं तर टोटल वेपर प्रेशर अँड पार्शियल वेपर प्रेशर्स अकॉर्डिंग टू राउल्ट्स लॉ. लक्षात आलं की बघा आपण एक्झाम्पल सॉल्व करताना हे पुन्हा आपल्याला यूज होईल. सो आत्ता आपण काय लक्षात येते का स्टडी करतोय तर हे मगाशी सॉल्युबिलिटी वगैरे टर्म संपलेली आहे. नेक्स्ट आपण पॉईंट काय स्टार्ट केला वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन्स ऑफ लिक्विड इन लिक्विड. मग दोन व्होलाटाईल लिक्विड मिक्स असलेलं आपण सोल्युशन बघतोय बायनरी म्हणतो आपण त्याला. मग त्या बायनरी लिक्विड जे आहे तर त्याचं जे वेपर प्रेशर आहे त्याच्यामध्ये जे कंपोनेंट आहे तर त्याचे पार्शियल वेपर प्रेशर आहे तर ह्याच्यामधलं रिलेशनशिप कुणी शोधलं राउल्ट्स लॉ आणि मग त्याच्यानंतर आपण हे एक्सप्रेशन मांडलेलं आहे. हा टोटल थोडासा वेगळा पॉईंट आहे.